महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन. दर रविवारी आपण बुद्धवंदना चिंतन सभेचा कार्यक्रम घेत असतो. आज त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित झालेले आहोत. तर प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष रमेशजी तायडे सर, पी टी इंगळे सर, अंभोरे सर आणि उपस्थित सर्व कर्मचारी यांना विनंती करतो की आपल्या आदर्शाचे पूजन करावे. हिंगोले मॅडम आणि तसेच सर्वांनी सामूहिक बुद्धवंदना घेऊया. संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांचा, सम्राट अशोक महाराजांचा, संत कबीरदासांचा, संत शिरोमणींचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सुभेदार रामजी बाबांचा, शाहू महाराजांचा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, माता भीमाई, माता रमाईचा. सामूहिक वंदना घेऊ. त्रिशरण. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि. नमन. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. त्रिशरण. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचशील. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खा
शिक्षापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि साधु साधु साधु. संविधानाच्या उद्देशिकांचे वाचन होणार आहे, तर नर्सिंगची विद्यार्थिनी कोणी एक येऊन त्यांनी पुढचं पठण करावे. एक साथ सावधान. सर्वांनी उजवा हात पुढे करावा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भीम. एक साथ विश्राम. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोलाचे कोषाध्यक्ष रमेशजी तायडे सर यांना विनंती करतो की आजच्या चिंतन सभेचे ते अध्यक्षस्थान स्वीकारतील. त्यांनी विचारमंचावर आपले स्थान ग्रहण करावे. प्रमुख अतिथी म्हणून PT इंगळे सर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनीही विचारमंचावर आपले स्थान ग्रहण करावे. प्रमुख अतिथी म्हणून खंडारे मॅडम यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावे. तसेच भगत मॅडम यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी विचारमंचावर आपले स्थान ग्रहण करावे. विचारमंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आदर्शाचं पूजन करावं. PT इंगळे सरांचं स्वागत धांडे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. खंडारे मॅडमचं स्वागत गवई मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि भगत मॅडम यांचं स्वागत आणि नर्सिंगची विद्यार्थिनी शिरसाट ही मुलगी करेल अशी तिला मी विनंती करतो. आजच्या या चिंतन सभेचे प्रास्ताविक विलासजी धांडे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा समस्त महामानवांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. आजच्या या चिंतन मंथन सभेचे अध्यक्ष, या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष
सन्मान्य रमेशजी तायडे साहेब, या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सदस्य तथा दानदाते, पोलीस अधिकारी, सन्मान्य इंगळे साहेब, विचारमंचावर अतिथी म्हणून विराजमान असलेल्या अनिता खंडारे मॅडम तथा आणि भगत मॅडम, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या समोर थोडंसं. नेहमीप्रमाणेच आज चिंतन मंथन सभेला सुरुवात झाली. नियोजनानुसार बुद्धवंदना, गीत गायन आणि आता मुख्य कार्यक्रम चिंतन आणि मनन सभा. उन्हाचा विचार करता हा कार्यक्रम 1 ते 2 तासात आटोपला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन पुढच्या रविवारपासून झालेलं आहे. 8 ते 10 जास्तीत जास्त, 8 वाजता सुरू आणि 10 वाजता कार्यक्रमाची सांगता होईल. कारण उन्हाचा प्रकोप खूप वाढलेला आहे आणि त्याची दक्षता घेणं आपलं सर्वांचं काम आहे. तसंही लोक घराच्या बाहेर निघत नाहीत, परंतु बुद्धवंदनेसाठी दर रविवारी फक्त यायचं आहे आपल्याला आणि लवकर जायचं आहे. असो, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान याची होत असलेली वाटचाल प्रामुख्यानं या चिंतन मंथन सभेचा विषय असतो. त्यानुसार दिवसागणिक या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या वतीनं ज्या ज्या प्रकल्पांना हात घातला जातो, ज्या ज्या योजना राबवल्या जातात, जे जे उपक्रम अंमलात आणले जातात, ज्या ज्या स्कीम, ज्या ज्या नवीन नवीन संकल्पना आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य मुकुंदजी भारसाकडे सर नेहमी आपला नवीन नवीन संकल्पना या ठिकाणी मांडतात आणि त्याच्यावर अंमल करण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या सर्व गोष्टींची फलश्रुती म्हणजे हे ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या रूपानं आपण पाहतो. हे दिसायला फार सोपं दिसते, परंतु याचा खोलवर जर विचार केला तर आपण जेवढं समजतो तेवढं सोपं काम नाही आहे. जसं म्हटलं आहे की पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याचे वंशी तेव्हाची कळे. पाण्यातला मासा आपण पाहतो की नेहमी फिरताना दिसते, पण झोप घेतो कसा तो? मग त्याला झोप आहे की नाही? आपण पाहतो तेव्हा ते फिरतानीच असतात सारे मासे. म्हणजे सर्वत्र निरंतरपणे भ्रमण करणं ही क्रिया त्यांच्याकडून आपण पाहतो. मग ते झोपतात केव्हा?
झोपता आवश्यकच आहे. ते झोपतात केव्हा हे त्यांचाच त्यांना माहिती. आपण काही सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल की हे लोक झोपल्यावर झोपतात, हे लोक उठल्यावर झोपतात, दिवस डुबल्यावर झोपतात, की दिवस निघाल्यावर झोपतात. हे कोणीही सांगू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे या प्रतिष्ठानची वाटचाल आहे की जे करते करविते लोक आहेत. उदाहरणार्थ भारसाकडे सरांचं आपण उदाहरण घेऊ. एकमेव ह्यांच्याबाबत अशीच अवस्था आहे. दुःख असो, सुख असो, रात्र असो, दिवस असो, निरंतरपणे सदोदित 25-30 वर्षापासून या प्रतिष्ठानच्या निर्मितीचा ध्यास घेऊन त्या ध्यासपूर्तीसाठी आज तागायत ते अहोरात्र झटताना आपण पाहतो. कधी कधी मलाच नाही तर बऱ्याच लोकांना विचारायचे, हे बिमार असल्यावरही बिमार नसल्यासारखे वागतात, हे झोपतात की नाही, अशी आमची चर्चा होते. कधी कधी तायडे साहेब म्हणतात त्यांना झोपच येत नाही. म्हणजे कठीण काम आहे. म्हणजे निरंतरपणे या ध्येयानं पछाडलेले ही मंडळी आहे. आणि त्यामुळेच हे सारं काही आपल्याला या ठिकाणी दिसते. आपण पाहतो, समजून घेतो, ऐकतो, लोकांना सांगतो. अतिशय चांगली गोष्ट आहे, स्वागताची बाब आहे, अभिनंदनाची बाब आहे. परंतु एवढं मोठं कार्य पाहून, ते वैशिष्ट्यपूर्ण कार्य पाहून जो समाजाचा ओढा आहे तो पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला दिसत नाही, याचीच खंत आहे. लोकांनी तर तुटून पडायला पाहिजे. काय होऊन राहिलं, काय होऊन राहिलं, काय करून राहिलं, कोणासाठी करू राहिलं, आपल्यासाठी करू राहिलं, समाजासाठी करू राहिलं वगैरे. साधारणतः माहीत आहे लोकांना की हे सामाजिक काम आहे आणि बिना पैशाचं कोणत्याही प्रकारचं भाग भांडवल गव्हर्मेंटच्या थ्रू किंवा कोणा भांडवलदाराच्या अंतर्गत न घेता समाजाच्या जमा झालेल्या निधीतून उभं असलेलं काम आहे, हा प्रकल्प आहे. ह्या साऱ्या गोष्टीचा विचार का केला जात नाही? बरं, विचार तर दूर राहू द्या, किमान उपस्थितीची अपेक्षा असते. 4 लोक जर जास्त दिसले तर पाठीवर थाप मारल्यासारखं होते, आनंद होतो. अशा प्रकारचं वातावरण सामाजिक दृष्टीनं हे काही बरोबर नाही आहे. हे बऱ्याच दिवसाचं आहे आणि हे सर्वत्र आहे. म्हणून असंख्य भाषणातून आपण ऐकतो की बाबासाहेबांनी सांगितलेला पेरलेला विचार हे लोक विसरलेले आहेत. लोकांना हेच वाटते की जाऊ द्या, आपलं काय ते त्याच होय. मला वाटते जाऊ द्या, ते बाजूच आहे, माझ्या घरचं थोडंच आहे. ही परिस्थिती गंभीर स्वरूपात आपण पाहतो आणि या देशाचं राजकारण हे सुद्धा आपण पाहतो, अनुभवतो. ह्या साऱ्या गोष्टीचा विचार आचार करायला सध्या तरी माणसाला वेळ नाही.
असं म्हणायला हरकत नाही. जर याचा विचार झाला असता तर ह्या साऱ्या गोष्टीचं रूपांतर आपल्याला एक वेगळ्या अशा आदर्श अनुभवातून मिळालं असतं, दिसलं असतं. असो, प्रत्येकजण आपापल्या कारभारात मशगूल दिसून येतो. तर ही परिस्थिती पालटण्यासाठी अशा प्रकारचे हे प्रकल्प उभे होत आहेत, त्याचा कोणीच विचार करत नाही. आजही खेड्यापाड्यात जरी गेलं, आता खेड्यापाड्याचंच काय उदाहरण सांगावं, शहरातली उदाहरण तशीच आहेत. सांगण्यासारखं खूप आहे. प्रास्ताविकच्या दृष्टीने या ठिकाणी मी आलो. कसं आहे, प्रास्ताविक नेहमीच असते. प्रास्ताविकमध्ये काय बोलावं लागतं हे आपल्याला माहीत आहे, पण कधीकधी काही गोष्टी सांगणं गरजेचे असतात. चिंतन मंथन सभा नाव आहे, त्या चिंतन मंथन सभेत काय असते नेमकं हे आपल्याला माहीत पाहिजे. मागं काय झालं, आज काय आहे आणि पुढे काय होणार. मागं काय कबूल केलं होतं आपण, आज काय कबूल करतो, पुढे काय कबूल करणार. मागं काय कबूल केलं होतं, त्यातल्या किती योजना सफल झाल्या, किती असफल आहेत, त्या असफल योजना सफल कधी होतील, आणि त्यानंतर नवीन योजनांचं स्वरूप काय असेल. ह्या सफल झालेल्या योजना 20 ते 25 वर्षापासून जे आपण बोललो ते पूर्ण झालेलं नाहीत. त्या योजनांवर लक्ष केंद्रित झालं पाहिजे. तसं आता उदाहरणार्थ एक सांगतो मी, लहानचं उदाहरण. हा चिंतन मंथनाचा भाग आहे. आपण बसलेलो आहोत त्या मागच्या भागात आजीव सदस्यांची नावं लागलेली आहेत. ते लोक येतात, पाहतात, ज्याचं नाव दिसत नाही ते कणारतात. म्हणजे चांगल्या भाषेत सांगतो मी. म्हणजे मी असलो तर मला वाटतं माझं नाव नाही दिसून. मी तर त्या अमक्या वर्षी 5,000 भरले होते. बरोबर आहे, मला वाटायलाच पाहिजे. मग लागतात ते कानाशी. कोणाजवळून गेलो तो धांडे सर जोडून, कोणामार्फत गेलो तो खाडे सर जोड. मग खाडे सर जोडतात. गाव खाडे सर, त्यात तर मग नावच नाही दिसत राजा. मग खाडे सर त्यांच्या पद्धतीने त्यांना हँडल करतात. नाही नाही, वर असेल तुम्ही जाव, ते बोर्ड तयार होणं चालू आहे, अमकं चालू आहे, करणं चालू, असं निस्तारल्या जाते. इथं बोर्ड होते आपले. विशेष धम्मदान योजना निर्माण झाली होती आपली. 50,000 आपण सुरू. काही तायडेसाहेबांसारख्या लोकांनी 1-1 लाख 1.5 लाख रुपये दिलेले आहेत. इथं त्या ह्याच्यावर नाव होते ते. असे तो लोकांनी पाहिलं. आता ते दिसून नाही राहिलं. का म्हणते ते 50,000 रुपये दिले, ते त्याचं काय. विशेष धम्मदान योजनेचे नाव कुठं आहेत. बरोबर आहे, जसे ते म्हणतात तसे हे म्हणतीलच ना. कारण आपण सांगितलं होतं की तुमचं नाव मार्बलवर कोरले जातील. तुमचे नाव ऐकून तुमच्या गावातल्या लोकांना हेवा वाटेल, अरे ह्या आपल्या गावचा आहे, यानं 5,000 रुपये दिले. अरे हा आपल्या गावचा, यानं 50,000 दिले. हे पहा आपल्या गावातले 4-5 नाव 50,000 रुपये दिले त्यांनी. मग आपणही नाही 50 तर 5,000 रुपये देऊ. ह्या साऱ्या गोष्टीची निष्पत्ती ह्या चिंतन मंथन सभेतून झाली पाहिजे. हा एक उद्देश आहे. नावाचं कोणाला काही पडलेलं नाही, नाव दिसलंच पाहिजे असं काही नाही. नावासाठी काही कोणी करत नाही. परंतु नावाच्याच ठिकाणी सारं पितळ उघडं पडते. व्हॉट इज इन नेम. नावात काय, अरे नावातच सारं आहे. हे फक्त वरच्या गोष्टी आहेत. नावात काय आहे, नावासाठीच सारं आहे. बातच फुगार आहे ते उद्याच्या
पेपरले जर नाव नसलं ना की धांडे सरांनी प्रास्ताविक केलं असं एक वाक्य जरी नसलं की नाही तर मी ते पेपर तर वाचतोच आपण नेहमी. वाचल्यावर जर आढळतं की मला लगेच काहीतरी वाटते, अरे लेकान माझं नाव टाळलं, बहेडा काय विसरला काय का हा. म्हणजे अशा शंका कुशंका माणसाच्या मनात येतात. काय येतात? कारण तो मोह आहे नावाचा. मी तर होतो, मी असायलाच पाहिजे, माझं नाव यायला पाहिजे. ह्या साऱ्या गोष्टी वेगवेगळे मार्ग निर्माण करतात ज्याच्यापासून बेकीची निष्पत्ती होऊ शकते. ठीक आहे, खाडे सरांना वाटलं ठीक आहे, नाही तर नाही, काय विसरला अशी ना, हा भाग वेगळा. सांगण्याचं तात्पर्य काय, नावात सारच आहे. आपण म्हणतो आपण परमार्थाच्या गोष्टी करतो, त्यागाच्या गोष्टी करतो, परंतु त्याला दुसरी बाजूसुद्धा आहे. त्या बाजूवर सुद्धा चिंतन मंथन झालं पाहिजे. खूप काही गोष्टी आहेत त्याच्यावर चिंतन मंथन झालं पाहिजे, त्याचा विचार झाला पाहिजे. आपण आज रोजी 70 ते 80 कर्मचारी वागवतो, 70 ते 80 कर्मचाऱ्यांना पगार देतो. त्यांच्यापासून अपेक्षित कार्य होणं गरजेचं आहे, त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी यंत्रणा राबवणं गरजेचं आहे. एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. परंतु ह्या साऱ्या गोष्टीसाठी सुद्धा चिंतन मंथन सभेमध्ये विचार झाला पाहिजे. आणि आता ह्या साऱ्या गोष्टी जोपर्यंत त्याच्यावर सामूहिक विचार होणार नाही तोपर्यंत त्याच्यावर सोल्युशनसुद्धा लवकर निघू शकत नाही. तर त्याची गरज आहे आणि त्या गरजेपोटीच भरपूर आहेत. एक फक्त तात्पुरतं उदाहरण सांगितलं तुम्हाला की चिंतन मंथनाचे विषय कोणते असले पाहिजे. त्या गोष्टीचा उहापोहा होणं गरजेचं असते, त्याला उजाळा मिळेल. भुलते ना माणूस, दिवसेंदिवस आपली स्मरणशक्ती कमी होते येतो. तो नैसर्गिक गुणधर्म आहे. मग त्याच्यासाठी त्याला उजाळा देणं गरजेचं आहे. आणि त्या उजाळा देण्यासाठीच हे आपले नेहमीचे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. कोणत्या कार्यक्रमात कोणत्या गोष्टीला उजाळा मिळेल याचं काही सांगता येत नाही. म्हणून ह्या जो रविवारचा कार्यक्रम आहे, धार्मिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, उद्बोधनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त आता हा उन्हाळा जायपर्यंत 1-1.5 महिना ह्याच्यामध्ये बदल करावा लागेल. त्या बदलानुसार कार्यक्रमसुद्धा थोडाफार बदलेल. आणि नंतर हा जो खतरनाक पिरियड आहे उन्हाळ्याचा, हा झाला कमी की फिर से जैसे थे, मग पुन्हा आपण तशाच प्रकारच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. असो, बराच वेळ झाला, आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना जय भीम. आणि इथं थांबतो. यानंतर प्रमुख अतिथी म्हणून भगत मॅडम हे आपले विचार मांडतील अशी त्यांना विनंती करतो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्रतिष्ठानशी निगडीत असलेल्या सर्व उपक्रमाचे अध्यक्ष माननीय मुकुंद भारसाकडे सर आणि सचिव माननीय अशोक इंगळे सर आणि कोषाध्यक्ष माननीय रमेश ताडे सर यांना सप्रेम जय भीम. तसेच आज इथे विचारमंचावर उपस्थित असलेले अध्यक्ष माननीय रमेश ताडे सर, प्रमुख अतिथी PT इंगळे सर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून खंडारे मॅडम यांनासुद्धा मी सप्रेम जय भीम करते. आणि आजच्या या चिंतन सभेला उपस्थित असलेले उपासक उपासिका तसेच विद्यार्थिनी यांनासुद्धा
सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानचे उद्देश जे आहेत त्या उद्देशांना आधारून जे मुकुंद भारसाखळे सर यांनी जे नवीन नवीन योजना आखलेल्या आहेत त्या योजनांचा सर्वांनी त्या योजनेमध्ये समाविष्ट होऊन आपलासुद्धा तेवढाच सहभाग दर्शवावा. तसेच ज्या पण दान योजना आहेत त्याच्यामध्ये आपला समावेश करून आपणही त्या दानामध्ये आपलं तिळा एवढा तरी दान द्यावे असे मी सांगते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे समाजाच्या उत्कर्षासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जे मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले आणि त्या मूकनायक या वृत्तपत्रामधून जे समाजांना न्याय हवा होता, जी समानता हवी होती, त्या सर्व गोष्टींची जी त्यांनी त्या मूकनायक या वृत्तपत्रामध्ये जे समाविष्ट करून घेतले होते तसेच मूकनायक वृत्तपत्राप्रमाणेच बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल देत त्या विचारांना सामोरे जात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे मी आणलेला इथपर्यंतचा हा रथ कोणीही मागे नेऊ नये, वाटलंच ते तिथे थांबवा पण कोणी मागे नेऊ नये, पण तो अजूनही पुढे जाणार आणि याच्या पुढेही जाणार असे हे जे भारसाखळे सरांनी जे बघितलेले स्वप्न आहे या स्वप्नाला पूर्तता मिळावी. तसेच भारसाखळे सरांसोबतची त्यांची असलेली टीम ज्यांनी अहोरात्र कष्ट करून आपले त्याग देऊन एवढे मोठे जे हे प्रतिष्ठान येथे उभारले आहे, या प्रतिष्ठानमध्ये जी दर रविवारी होती ही बुद्धवंदना, या बुद्धवंदनाला येऊन आपल्या या प्रतिष्ठानचा सुद्धा मान वाढवावा. येथील असलेल्या नागरिकांनी नेहमीच इथे येऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच मुकुंद भारसाखळे सरांनी ज्याप्रमाणे योजना आखल्या, जसे त्यांचे शिक्षणाचे जे महत्त्व आहे जे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पटवून सांगितलेले आहे, विद्यार्थ्यांसाठी जी पण त्यांच्या मनात जी तळमळ आहे त्या अनुषंगाने सर्वच विद्यार्थ्यांनी इथे येऊन आपले शिक्षणाचे जे पण सरांनी इथे एवढ्या सवलती दिलेल्या आहेत, जो विद्यार्थी उपस्थित राहील अशा उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना जे 500 रुपये असा उपस्थिती भत्ता सर देत आहेत, त्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नियमित यावे, कॉलेज नियमित त्यांनी शिकावे आणि इथे असलेल्या सर्व सुखसुविधांचा त्यांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे प्राध्यापक मुकुंद भारसाखळे सरांनी जे पण प्रतिष्ठानविषयी ज्या पण योजना राखल्या, जे पण त्यांनी कार्य पूर्ण करण्याचे जे ध्येय घेतलेले आहे, तसेच त्यांच्या टीमने सुद्धा ते ध्येय पूर्ती होण्यासाठी जे सरांना त्यांनी साथ दिलेली आहे, अशा सर्व मान्यवरांना मी एकच शब्द म्हणू इच्छिते आणि त्यांच्याप्रमाणे आपणही राहावे असे म्हणून मी 2 ओळीमध्ये सांगते. थोर महात्मे होऊन गेले, कारण की हे थोर महात्मेच होणार आहेत. आज जे म्हातारे आहेत, उद्याची जे भावी पिढी जे घडणार आहे, या पिढीने या पिढीचं लक्षण घ्यावे. त्यांनी त्यांचे बघावे किती सर लोकांचा त्याग आहे, किती मॅडम लोकांचा त्याग आहे, त्यांनी काय केलं नाही प्रतिष्ठानसाठी. ते त्या सर्व गोष्टीचा तरुण मंडळीने खरंच त्याचा त्यांनी अभ्यास करावा, त्यांचे चरित्र बघावे. म्हणून मी 2 शब्द सांगते. महान थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. डॉक्टर बाबासाहेबांच्या आणि तथागताच्या पुण्याईने भारसाखळे सरांनी आणि त्यांच्या टीमने जे पाहिलेले स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल आणि पूर्ण व्हावे असे तथागताचरणी मी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भीम, जय संविधान, जय प्रतिष्ठान. यानंतर प्राध्यापक खाळे सर हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. अखिल मानव जातीला दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि संपूर्ण मानवजातीच्या प्रगतीसाठी समानतेची विचारधारा चालवणारे महापुरुष, यामध्ये सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आजच्या या चिंतन सभेचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी तायडे सर, प्रमुख अतिथी PT इंगळे सर, विचारपीठावर उपस्थित असलेल्या खंडारे मॅडम, भगत मॅडम, कार्यक्रमाला उपस्थित असलेले विलास धांडे सर, तायडे सर आणि इतर सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका, तसेच विद्यार्थी वर्ग, या वर्षीच्या
जयंतीच्या कार्यक्रमामध्ये 11 तारखेपासूनच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून तर 14 तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट प्रतिष्ठानद्वारे अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले गेले आणि नेहमी अशा महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी किंवा विचारधारेवर आधारित कार्यक्रम इथं होत राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या क्षणामध्ये नानक रतुराला जे सांगितलं होतं, जे दुःख व्यक्त केलं की हा कारवा मी फार कठीण परिस्थितीत इथपर्यंत आणलेला आहे, तुमच्या ज्यानं होत असेल तर हा पुढे न्या, अन्यथा मागं जाऊ देऊ नका, अशा प्रकारची चिंता दांडे सरांनी व्यक्त केली. या चिंतेला अनुसरूनच 20 ते 25 वर्षापासून प्राध्यापक भाळसागडे सर, रमेश तायडे साहेब, अशोक इंगळे सर आणि व्यवस्थापकीय मंडळामध्ये असलेले दानदाते इंगळे सर, धांडे सर आणि इतर कार्यकारी मंडळातील सदस्य, विविध दानदाते यांनी हे सुरू केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कारवा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी होत आहे, ही फार आनंदाची बाब आहे. महापुरुषांचे विचार आणि त्यांची विचारधारा यावर व्याख्यानं आणि भाषणं आपण ऐकतच असतो आणि केवळ भाषण देण्यापेक्षा त्यांच्या विचाराची कृती प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी जे कार्य होत आहे हे अतिशय समाधानाची बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बुद्धाचे विचार किंवा जी पुरोगामी विचारसरणी आपल्या देशामध्ये तथागत बुद्धाच्या काळापासून सुरू झाली आणि अनेक महापुरुषांनी ती पुढे नेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ती पोहोचली. आपण पाहिलं आहे की त्याला तशा प्रकारचा विरोधसुद्धा झाला, अजूनही होत आहे. सध्याच्या स्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की कोणत्याही प्रदेशामध्ये, देशामध्ये सुरुवातीला धम्मक्रांती होते आणि नंतर मग त्याची राज्यक्रांतीमध्ये, राज्यसत्तेमध्ये त्याचं रूपांतरित होत असते. जसं की सम्राट अशोकाने तथागत भगवान बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि त्यानंतर राज्यक्रांती झाली. सम्राट अशोक हे चक्रवर्ती सम्राट बनले. केवळ भारतच नव्हे तर भारतीय उपद्वीपामध्ये अनेक देशामध्ये त्यांचा धम्म त्यांनी प्रसारित केला. अशाच प्रकारे धम्मक्रांतीतून राज्यक्रांती किंवा धम्मसत्तेमधून राज्यसत्ता ही अस्तित्वात येत असते. याची उदाहरणे आपल्याला पाहता येतील. इतिहासामध्ये ख्रिश्चनांनी युरोप खंडामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारून नंतर त्या ठिकाणी वसाहती निर्माण करून राज्य स्थापन केले. अरब देशांनी मोहम्मद पैगंबराचा धम्म स्वीकारला आणि त्या आखाती देशांची राज्य स्थापन झाली. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. परंतु धम्मक्रांती झाली. आता त्याचा दुसरा जो टप्पा आहे ते राज्यक्रांतीमध्ये किंवा राजसत्तेमध्ये ते रूपांतरित व्हायला पाहिजे. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्येच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापनासुद्धा केलेली होती. शेड्यूल कास्ट फेडरेशनपासून त्याची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये त्यांचे प्रतिनिधी निवडूनसुद्धा आले होते. परंतु बाबासाहेबाला याची खंत होती की आपण अस्पृश्य आणि मागासलेल्या जाती असल्यामुळे सुरुवातीपासूनच वर्णव्यवस्थेमध्ये अस्पृश्य हा म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही 4 वर्ण होते. तसा अस्पृश्य हा 5वा वर्णच निर्माण झालेला होता जो गावकुसा बाहेर होता.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाने तो गावामध्ये आला, त्याला अधिकार मिळाले. हे हक्क व अधिकार धर्मसत्तेमध्ये प्रस्थापित करून त्यांना आपल्यासोबत रूढी परंपरेमध्ये त्यांनी आणले. परंतु ती राजसत्ता निर्माण करण्याचं जे स्वप्न आहे किंवा धर्मसत्ता ही राजसत्तेमध्ये परावर्तित होण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न व्हायला पाहिजे ते झाले नाहीत. आणि याची खंत बाबासाहेबांनासुद्धा माहीत होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की आपण संख्येने कमी असल्यामुळे बहुमताचं सरकार असतं आणि म्हणून मग बहुमत आपल्याला मिळणं कठीण जातं. आपण तसेच उपेक्षित आहोत. त्यामुळे राजसत्ता हे आपल्याला तरी मिळवण्यासाठी आपण आपल्या महापुरुषांच्या विचाराने प्रभावित असलेले इतर धर्मीय, इतर समाजातील लोक ते जर आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून आपल्यासोबत यायला तयार असतील किंवा त्यांचे विचार आपल्याला जुळणारे वाटत असतील तर त्यांना सोबत घेऊन आपण राजकारण करायला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. परंतु आपण पाहतो की आपल्या देशामध्ये पारंपरिक दृष्टिकोनातून जे आपले प्रतिस्पर्धी आहेत, जे प्रतिगामी लोक आहेत, त्यांनी असं होऊ नये म्हणून अनेक प्रकारची नियोजनं केलीत. आणि बहुजन समाज हा धम्मक्रांतीकडे, बौद्धिक विचाराकडे, पुरोगामी विचाराकडे वळला नाही पाहिजे यासाठी अनेक प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले. आणि म्हणून आजचा ओबीसी समाज जो बहुसंख्येने आहे हा धम्मक्रांतीमध्ये सामील न होता, राज्य सत्तेमध्ये सामील न होता तो प्रतिक्रांती करणारे, पुरोगामी विचाराचे विरोधक असलेले जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे कसा ओढला जाईल याचे प्रयत्न ते करत असतात. परंतु हा जो वर्ग आहे, बहुजन वर्ग, हा बुद्ध विचारसरणीला, पुरोगामी विचारसरणीकडे झुकवण्यासाठी जबाबदारी ही आपल्यावर येऊन पडलेली आहे. बौद्ध धर्मीयाचं आचरण इतक्या चांगल्या प्रकारे असायला पाहिजे की बहुजनांनी आपल्या धम्माचा, आपल्या लोकांचा विचार करून एक आदर्श जीवन आपण जर जगलो तर ते आपल्याकडे वळू शकतात. आणि अलीकडच्या काळामध्ये तशा प्रकारचं प्रयत्न आपल्याला दिसतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनी दरवर्षी मोठ्या संख्येने बहुजन समाजातील लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित होत आहेत. बहुजनातील अनेक संघटना, अनेक प्रादेशिक पक्ष बौद्ध धर्माकडे ओढण्याचे आपल्याला दिसत आहे. आणि ही अशा प्रकारे जर धम्मक्रांतीकडे लोक वळले बहुजनातील तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही राज्यक्रांतीमध्ये किंवा राजसत्तेमध्ये परावर्तित होऊ शकते. त्यामुळे उदासीन न होता पॉझिटिव्हली विचार करून आपण आपल्या जीवनामध्ये बौद्ध धर्माच्या प्रती कटाक्षाने बौद्ध धर्माचं पालन करून आपण जर उपयोगिता केली आणि आपण एक आदर्श समाजासमोर जर दाखवून दिला तर हा जो बहुजन समाज आहे हा बौद्ध धर्माकडे वळल्याशिवाय राहणार नाही. याच बाबतीमध्ये आपण पाहतो आहे की प्रतिगामी धर्मामध्ये उच्च विभूषित समजणारे स्वतःला हिंदू धर्मातील जे बाबागिरी आहे त्याला जो बहुजन समाज बळी पडत आहे तर यावरून बहुजन समाजातील स्त्रियांनी, पुरुषांनी याचा विचार करायला पाहिजे की याची पालमुळे किंवा याची उत्पत्ती हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानातच आहे. आणि म्हणून मग उत्तम चारित्र्य किंवा एक संतुलित जीवन, आदर्श जीवन जर जगायचं असेल तर अखिल मानवजातीला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. कोणती व्यक्ती असो त्याला बौद्ध धर्माशिवाय जगण्याशिवाय पर्याय नाही.
मला तर असं वाटते की जगामध्ये कोणत्याही व्यक्तीला, मानवाला 2 व्यक्तीचं ऐकावंच लागतं, तथागत भगवान बुद्धाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. बुद्धाची जी तत्त्वं आहेत ती तत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अंतर्भूत केलेली आहेत. जसं की भगवान बुद्ध म्हणतात, पानातिपाता वेरमणी शिक्कापदम समाधियामी, अदिन्नदाना वेरमणी शिक्कापदम समाधियामी. हे जे पंचशील आहे, हे पंचशील जर मानवाने पाळलं नाही तर त्याला संविधान शिक्षा करतं. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जर बुद्धाची तत्त्व जर पाळले नाही तर बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान त्याला शिक्षा देतं. कारण तशा प्रकारचे कायदे संविधानामध्ये केलेले आहेत. आणि म्हणून मग कोणत्याही धर्माचे लोक जरी असले तरी त्याला बुद्धाची तत्त्व पाळावीच लागतात, अन्यथा त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं. आणि ते जर तत्त्व पाळले नाही तर संविधानाच्या कलमानुसार त्याला शिक्षा होते. आणि म्हणून मग तथागत बुद्धाने सुरू केलेला धम्म तो प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं कार्य संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये पारा वाढलेला असल्यामुळे कार्यक्रमाचं तायडे सरांनी सांगितलं की आपण जास्त वाढवायचा नाही, शॉर्टमध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे आजच्या चिंतन सभेमध्ये ही जी परंपरा आहे मानवाच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या महामानवांची, ही परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट प्रतिष्ठानमध्ये चालविल्या जाते. ही फार मोठी आनंदाची बाब आहे. आणि आपण डॉक्टर बाबासाहेबांचा रथ पुढेच नेत आहोत अशा प्रकारची एक वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसतं. हे फार मोठी आनंदाची बाब आहे. आयोजकांनी मला या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर विचार आपण इथं प्रगट केली. आणि यानंतर प्रमुख अतिथी म्हणून PT इंगळे सर हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. सर्वांना जय भीम. जगातील पहिले वैज्ञानिक तथागत बुद्ध, विश्वभूषण, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणाकरता आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण कामी लावला, त्या सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी तायडे साहेब, प्रमुख उपस्थितीमध्ये विचारमंचावर असलेल्या खंडारेताई, भगतताई आणि आपण सर्व उपासक, उपासिका, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यासोबतच त्यांनी 22 प्रतिज्ञा पण दिल्या. आणि 22 प्रतिज्ञा सर्वांना माहीत आहेत. परंतु समाजामध्ये आता असं पाणी झिरपत आहे की सोमवार उपास करतील, शुक्रवार उपास करतील, ते आज मला इकडे जायचं नाही आहे, तिकडे आज मला कोणा बाबांना सांगितलं असं करायचं नाही आहे. म्हणजे जे काही अंधश्रद्धा आहेत, म्हणजे बाबासाहेबांना जे प्रतिज्ञा दिल्या त्याच्या उलट वारं फिरताना अनेक ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे समाजाचं दुर्दैव की बाबासाहेबासारखे एवढे मोठे महान ज्यांना जग मानते, जगात त्यांच्या सर्व ठिकाणी त्यांच्या जयंत्या, आता जयंतीचा पर्व आहे, जयंत्या साजऱ्या करतात,
अनेक देशामध्ये त्यांचे विचारामुळे त्यांचे पुतळे उभे केलेले आहेत आणि त्याचा हे की बा आमचे पुतळे जर बाबासाहेबांचा उभे केला तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल त्यांच्या विचारांमुळे. एवढं मोठं त्यांनी करून ठेवलं आणि त्याला आपण मुठमाती देत आहोत त्यांच्या विचारांना. हे खरोखर समाजाचं दुर्दैव आहे. आता अनेक ठिकाणी पहा, मुली काळा धागा बांधतात पायामध्ये. मांजर गेली तर माणसं आडवी गेली तर माणसं त्या रस्त्यानं जात नाहीत. थोडं काहीतरी हे करतील, नंतर जातील. आणि असं अनेक आहे अशी की वारंवार ते आता पाहायला मिळते. हा बाबा चांगला आहे, तो बाबा चांगला आहे. आणि बाबा पाहिलंच आपण किती आता बाबा किती बदमाश आहेत. ते कोणते बाबा आहेत? ते कॅप्टन नाशिकचे, हां, अशोक खरात, वैद्य, कोणते राम रहीम, कोणता, हो ना, ते सर्व आसाराम बापू, भरपूर आहेत. हजारो लोक आणि पर्टिक्युलर स्त्रिया किती त्यांना म्हणजे काय बेकार गोष्ट आहे. म्हणून या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, विद्यार्थिनी, की आपल्याला नवी पिढी घडवायची आहे. तुम्ही या भारताचं भविष्य आहे, उज्ज्वल भविष्य आहे आणि समाजाचे प्रतिनिधित्व करणार तुम्ही लोक. म्हणून समाजाला कोणत्या दिशेने न्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर अशा फालतू गोष्टीमध्ये पडत असाल तर मग हे आदरणीय भारसाकडे सरांनी एवढं मोठं प्रतिष्ठान, ऐतिहासिक प्रतिष्ठान उभारलं, याच्यावर तर तुम्ही पाणी फिरणार. म्हणजे जी संकल्पना आहे आदरणीय भारसाकडे सरांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून त्यांनी घेतली, त्याचं चित होणार नाही. म्हणजे मागले दिवस पुढे इथे तुम्हाला विद्यार्थी मित्रांना आणि विद्यार्थिनींना सांगणं आहे, इथे कोणत्या देवादेवताचा बोवाबाजीचं काही चालते काय? नाही चालत. मग आपण त्याचं कशाला जायचं? कारण तुम्ही तुमच्या भविष्य तुमचं जर तुम्ही जर हे केलं तर तुम्ही तर स्वतः बर्बाद व्हानाच, परंतु तुमची पुढची पिढी आहे, तुमचे पाल्य आहेत, त्यांना पण तुम्ही बर्बाद कराल. आणि सध्याचा जे राजकीय लोक आहेत, जे गादीवर बसलेले आहेत, ते तर बिलकुल म्हणजे जे उकरून पाखरून बाबा काढतात. तुम्ही पहा, व्हिडिओ पहा, फेसबुक पहा, हे पहा, किती बाबा कसे शेण खातात, गोबर खातात, मूत्र पितात, अंगात येते. नवरा मारत नाही एवढा तो मारते बायांना. आता अशोक खरातचं पहा ना प्रकरण, बाया स्वतःहून गेल्या. परतवाड्याचं प्रकरण पहा, तो तर बाबा नाही म्हणा. पेपर जर वाचत असाल तुम्ही तर तुम्हाला हे प्रकरणं जरूर तुम्हाला लक्षात असतील. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचं जे ब्रीदवाक्य आहे की इथे कोणतीही अंधश्रद्धा चालणार नाही. समाजाच्या उत्कर्षासाठी, समाज चांगला घडवण्यासाठी ही नवीन पिढी तयार करण्याची जबाबदारी प्रतिष्ठाननं घेतलेली आहे. म्हणून या बाबाजी देवी देवताच्या अंगात येतात. हे बरोबर मला हे सांगा, हे देवी देवता अंगात बहुजन समाजाच्याच काय येतात? ब्राह्मणाच्या काय येत नाही? ब्राह्मणांच्या बायकाच्या काय येत नाही? कारण त्यांना माहीत आहे हे काही नाही, थोतांड आहे. गाडगे बाबा म्हणत होते, गाडगे बाबा ते अक्षर शिकलेले नाहीत. त्यांना माहीत, त्यांनी समाज सुधारण्याचं काम केलं. त्यांनी खूप प्रॉपर्टी कमावली गाडगे बाबांनी, परंतु ते स्वतःसाठी नाही कमावले. त्यांनी कुठे धर्मशाळा बांधल्या, कुठे आश्रमशाळा बांधल्या, कोणी शाळा बांधल्या, कुठे दवाखाने बांधले आणि धर्मादायाचं माध्यमातून चालवले. समाजासाठी त्यांनी उपयोग केला. पण या भोंदूबाबांच्या करोडो रुपये, अब्जावधी रुपये प्रॉपर्टी आहेत. तपास चालू आहे आपला पोलिसांचा. आणि हे कोण देते? हे आपलेच लोक, बहुजनच देतात. कोणी विशिष्ट जातीवाले देत नाहीत.
जर त्यांचा ईश्वरवर विश्वास असेल, ज्याचा कोणाचा असेल, मग ईश्वर काय एवढा भिकारी आहे की तुमचा चढावा घेतल्याशिवाय किंवा तुमचा पैसे घेतल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही? आणि जरा भिकारी असेल तर तो ईश्वर नाही आहे. हे जेव्हा समजेल, आणि ज्या दिवशी तुम्ही चढावा देणार नाही तो त्या दिवशी तिथे भट ब्राह्मण कोणीही राहणार नाही. कारण चढावा देतील म्हणूनच तिथे राहतात. आता आपल्या लोकांना तिकडं कुठं जायचं काम नाही कोणा देवीच्या ह्याच्यावर याच्यावर दर्शनाला आणि बुवा बापाकडे. म्हणून मित्रांनो, जरा या अंधश्रद्धेपासून, बुवा बाबापासून जरा अलिप्त राहा आणि आपला समाज घडवण्याचा मार्गात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही विचार मांडले, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे शिकलेले, 32 पदव्या, 9 भाषांचं ज्ञान आणि जगात सर्वात पॉप्युलर माणूस. त्यांना तर सारे देव हे आलं. तुम्हाला आठवत असेल, तू सर्वांना माहीत आहे, रमाबाईंनी एक वेळा म्हटलं होतं बाबासाहेबांना पंढरीला जाऊ म्हणून. आपण पंढरपूरला, बाबासाहेब काय बोलले, तो तुमचा विठोबा विठोबा तुला दरवाजा देऊ देत नाही, तुझा अपमान करतो. आपण अशी पंढरी निर्माण करू जिथे सर्व समावेशक लोक येतील, सर्व समान वागणूक देतील, अशी पंढरी निर्माण करू. तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर निवडलं आणि सर्वांसाठी तशी पंढरी निर्माण केली, आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन. सोबत 22 प्रतिज्ञा पण दिल्या. म्हणून मित्रांनो, आणि विशेष करून मुली आणि स्त्रिया यांना, आणि मुलंसुद्धा, विद्यार्थीसुद्धा यांना माझं आव्हान आहे की, कारण तुम्ही उद्याची जनरेशन आहे, उद्याचं तुम्ही भविष्य आहे भारताचं आणि समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहे. म्हणून या बुवाबाजीच्या आणि अंधश्रद्धेच्या मागं लागू नका आणि याच्यामध्ये पैसा, मेहनत, वेळ गमावल्यापेक्षा अभ्यासात वेळ घाला आणि बाबासाहेबासारखं शिका आणि मोठे माणसं व्हा आणि देशाचं प्रतिनिधित्व करा. एवढंच बोलतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली, माझा मानसन्मान केला. मी आयोजकाचा आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष आणि आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष रमेशजी तायडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, संत रोहिदास, सुभेदार रामजी आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे गाडगे महाराज, भारतरत्न बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, रामास्वामी पेरियार या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी बुद्धवंदना, चिंतन सभा आणि सत्कार समारंभाचं आपण आयोजन करत असतो. त्याचप्रमाणे आजसुद्धा या भव्य बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलीस अधिकारी माननीय PT इंगळे साहेब, प्रमुख अधिकारी आपल्या वसतिगृहाच्या अधीक्षका अनिता खंडारे मॅडम, आपल्या धम्मसंस्कार वर्गाच्या शिक्षिका भगत मॅडम, उपस्थित अवचार साहेब, धांडे सर, खाडे सर, उकरडे साहेब, गवई साहेब आणि उपस्थित सर्वच माझ्या बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मान्यवरांनी आपल्याला विचार व्यक्त केले. आपण बघता की आज हा एप्रिल महिना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगात फार मोठ्या प्रमाणात आपण जेव्हा सोशल मीडियामधून पाहतो की बाबासाहेब एवढे महान होऊन गेले की आज आपल्याला जे सुगीचे दिवस आहेत ते बाबासाहेबांमुळे आलेले आहेत. आताच पिटिंगरे साहेबांनी जे बुवाबाजी आहे, अंधश्रद्धा आहे, रूढी आहेत, परंपरा आहे, याच्यावर
आपले विचार व्यक्त केले की संपूर्ण जग पाहत आहेत की अंधश्रद्धेमुळे मानव जातीचा, स्त्रिया जातीचा किती विनाश होत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. आम्ही त्या 22 प्रतिज्ञाचं पालन केलं पाहिजे. बाबासाहेबांनी बुद्धविहारात दर रविवारी, हे सुट्टी तुम्हाला एन्जॉय करायसाठी नाही आहे, दर रविवारी बुद्धविहारात आपण गेलो पाहिजे. त्यासाठी हे रविवारची सुट्टी आहे, तर आपण सर्वांनी बुद्धविहारात गेलो पाहिजे. पंचशिलाचं आपण पालन केलं पाहिजे. आणि आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपले जे गोरगरीब बांधव आहेत यांच्यासाठी दिला पाहिजे. हे 4 सूत्र जे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले, त्यानुसार गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान चे जे अध्यक्ष आहेत माननीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर आणि सर्व टीम हे काम सतत झपाट्यानं अहोरात्र हे करत आहेत. समाज जागृतीचं काम करत आहेत, समाज संघटित करण्याचं काम करत आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचं काम करत आहेत, विद्यार्थ्यांना धम्मसंस्कारित करण्याचं काम हे प्रतिष्ठान करत आहे. आणि माझ्या बंधूंनो, आपण पाहता शासनाचा एकही पैसा न घेता आज 250 करोडच्या वर या ठिकाणी काम झालं आणि समाजाच्या बलबुत्यावर झालं. कोणत्याही मोठ्या व्यक्तीची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. आणि म्हणून संख्या किती आहे याला काही अर्थ नाही. कारण मी बघितलं, मी तुम्हाला नेहमी उदाहरण दिलं की 3 भटांनी देश काबीज केला. कारण मी लेडी हायडिंगच्या क्वार्टरमध्ये राहत होतो आणि माझं सतत लक्ष असलं होतं. मी जेव्हा चळवळीमध्ये काम करत होतो तुम्ही पाहिलं की त्या ग्राउंडमध्ये 3च लोक यायचे आणि तो झेंडा लावला, त्याला नमन सॅल्यूट मारला की झालं त्याचं काम. आणि आज बघा त्यांची संख्या भारतभर, सगळ्या त्यांच्या शाखा, त्यांची शिस्त, की आज त्यांनी शासन ताब्यात घेतलं. आणि जो बहुजन समाज आहे त्यांच्यावर पुन्हा मनुस्मृतीनुसार अन्याय करणं सुरू केलं. आपण मणिपूरची घटना आहे, अनेक घटना आहेत, रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आता उपयोग या महाराष्ट्रामध्ये कारण नसताना, संविधानामध्ये तरतूद नसताना एससीचं उपवर्गीकरण करणं सुरू केलं. त्यांना वाटण्याचं काम सुरू केलं की जो 59 जाती एक संघ आहेत, त्या 59 जाती तोडून यांच्यात फूट कशी पाडता येईल हा प्रयत्न हे सरकार करत आहे. त्यासाठी मोठ्या आपल्या व्हॉट्सअपवर न्यूज येत आहेत, त्याचे लेख येत आहेत. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो की हे उपवर्गीकरणाला माझा पूर्ण विरोध आहे. कारण त्याचे दुष्परिणाम मला माहीत आहेत. कारण मी ज्या संघात्मक कास्ट टाईप कर्मचारी महासंघ असो, महाराष्ट्राचे बहुजन कर्मचारी असो, अनुसूचित जाती जनजाती संघ, अखिल भारतीय परिसंघ असो, महाराष्ट्र राज्य पदोन्नती आरक्षण परिषद असो, कारण याचं सगळ्यांचं मी प्रमुख पद जिल्हा अध्यक्ष मी राहिलो. आणि म्हणून हे आंदोलनं करत असताना की या पिढीचं काय होणार आहे, येणाऱ्या पिढीचं आम्ही आमच्या विद्यार्थी पाहतो, युवती पाहतो, युवक पाहतो, यांना काही उत्साह राहिलेला नाही आहे सामाजिक काम करण्याचं. कारण बाबासाहेबांनी एवढी मोठी जबाबदारी आमच्यावर दिली आणि ती जबाबदारी पेलण्याची काम या युवक युवतीवर आहे. समाज संघटित करण्याचं काम आमच्या युवतीवर आहे. आम्ही जेव्हा आमच्या युवक युवतींना म्हणतो की तुम्ही पंचशील म्हणा, बुद्धवंदना म्हणा, प्रास्ताविका म्हणा, जे जे बाबासाहेबांनी आम्हाला सांगतो ते करा, त्याचं पालन करा, विद्यार्थी पुढे यायला तयार नाही आहे. त्याचं खूप वाईट वाटते की आता आपलं तर झालं, कारण आम्ही 70रीत आलो. बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे आज आम्ही जे सुटापुटात आहोत, आम्ही जे काम करतो आहे त्याचं समाधान आम्हाला खूप आहे. आम्ही आयुष्यभर उपकार विसरू शकत नाही. पण येणारी जी पिढी आहे की ज्यांच्यासाठी बाबासाहेबांनी आताच सांगितलं दांडे सरांनी, हा रथ इथपर्यंत आणला, पण हा रथ पुढे नेता येत नेऊ नका, पण कमीत कमी मागं जाऊ नका. एवढं मोठं बाबासाहेबांचं महामानवांचं वाक्य आहे. आणि म्हणून आपण रात्रंदिवस काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आपण जर रात्रदिवस काम केलं नाही, कारण आपल्याला जर झोप लागत असेल तर उद्या गुलामी आल्याशिवाय राहत नाही. आणि हे गुलामी जर आले तर आता तुम्ही बघितलं गुलामी काय आहे, तर महिलांना कोणते अधिकार नव्हते तुम्हाला माहीत आहेत, पण आमच्या महिला कशात मशगूल आहेत, देवादेवाच्या मशगूल आहेत. बौद्धांचे महिला आहेत, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण मी फिरत राहतो, मी सगळ्यांचं पाहतो आणि खूप वाईट वाटते की यांना म्हणायचं काय, कारण सगळं स्वतंत्र आहे, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणत्याही महिलेला आपण म्हणू शकत नाही की बाई तू गणपती बसू नको, तू असं करू नको. आमचे एवढे भिक्खू आहेत, आमचे केंद्रीय शिक्षक आहेत, सर्व सामाजिक संस्था काम करत आहेत, तरीही आमच्या समाजातल्या महिला ऐकायला तयार नाही आहे. आता हिंदू धर्माच्याबद्दल तर बोलून काही फायदा नाही आहे,
कारण हिंदू धर्मामध्ये सुरुवातपासून अनाचार आहे, तुम्हाला सांगतो, विषमतावादी धोरण आहे. त्यांनी कधीही पंचशिलाला महत्त्व दिलेलं नाही आहे, शिलाला महत्त्व दिलेलं नाही आहे. पण बुद्ध धर्मामध्ये आपल्याला शिलाला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांच्या विचारावर आपल्याला चालायचं आहे. आपला समाज आपल्याला बलाढ्य करायचा आहे, विद्वान करायचा आहे, शिकायचा आहे. कारण आमचे बाबासाहेब 32 डिग्र्या तुम्ही सगळं आता पाहता, कारण सगळे हुशार लोक आहेत. आणि म्हणून आपल्या समाजाचा विकास आपल्याला पूर्ण करायचा आहे. आज तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी संपूर्ण विश्वाचं कल्याण केलं, आपलंच नाही केलं, विश्वाचं कल्याण केलं. पण समाज कोणता मानतो? फक्त बौद्ध समाज मानतो. एससीमध्ये 59 जाती आहेत, 58 जाती आजही बाबासाहेबांना जयभीम करत नाही. आणि जे करतात ते माझं पोस्टमध्ये डुप्लिकेट असतात. आपल्यासमोर डुप्लिकेट सगळंच चालते. तो आला की राम राम, दुसरा आला की नमस्कार, आणि आपण दुसरं की जय भीम. याला डुप्लिकेट म्हणतात. आता मी माझं वैयक्तिक सांगतो, मला कोणीही भेटो, तो कोणाचा जे माझी मिसेस हसते किंवा तो पाठी हाय ना तुम्ही जय भीम कसं म्हणता, म्हटलं त्याला काय करायचं ते करू दे, पण मी माझ्या बाबासाहेबांचा जय भीमच म्हणणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी जय भीमचा आपण मोठ्या गर्वाने म्हणतो, पण जय भीमनं जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. आज या ठिकाणी शिक्षण, आता बाबासाहेबांचे सगळे संदेश तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, परंतु अनेक गोष्टी ह्या वारंवार सांगितल्यानं त्या पटतात. कारण आपण पाहतो देशाचा पंतप्रधान मुख्यमंत्री सारं खोटं सांगतात, एकही गोष्ट खरी सांगत नाही. आता संसदेमध्ये जे महिला आरक्षणाचं बिल परत आलं, नामंजूर झालं. मला सांगा, याच्यावरून जनतेच्या लक्षामध्ये आलेलं आहे की हे सरकार योग्य काम करत नाही. आणि तुम्हाला पुढे करून त्याच्यामध्ये संविधान नष्ट करण्याचं काम, त्यातले कलम नष्ट करण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि म्हणून या देशाच्या ज्या विद्वान खासदार आहेत, या सर्व खासदारांनी ते बिल परत केलेलं आहे, नापास केलेलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी खरं अभिनंदन करतो. कारण यांच्या पोटात एक आहे आणि ओटात एक आहे. कारण यांना मागासवर्गाचा विकास नकोच आहे. कारण मागासवर्गीय डोळे वाचून पाहतात, सुटापुटा देतात, बंगल्यात येतात, गाड्यात फिरतात, यांचे किती पोटं दुखतात हे तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि तुम्हीसुद्धा रोजचे जे काही व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे किंवा फेसबुक आहे त्याच्यावर तुम्हाला सगळं पाहायला मिळते. आजही बाबासाहेब या विश्वाचे 192 देशात आपण जयंत्या पाहिल्या, मी आता नेहमी पाहतो, तरी आजही या देशातले मनुवाल्यांचे पिलं बाबासाहेबांचे पुतळे फोडतात, त्यांचे हात तोडतात, ते जाळून टाकण्याचा प्रयत्न करतात, संविधान जाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे गेल्या 70-75 वर्ष झाले तरी आपल्या असंघटितपणामुळे, नाही तर यायची काय मजा आहे बाबासाहेबांना बोट दाखवायची, तरी मजा नाही. तुम्हाला हे सांगतो, कारण बाबासाहेब हे एका समाजाचे नाही, या संपूर्ण विश्वाचे आहेत तुम्हाला सांगतो. आणि हा एक धागा धरून आदरणीय प्राध्यापक मुकुंद बारसागळे सर गेल्या 25-30 वर्षापासून, आता बारसागळे सर तर गेल्या 40-50 वर्षांपासून काम करतात. आताही सरांच्या डोळ्याला डोळा नाही तुम्हाला सांगतो. कारण मी पाहतो सरांचे दौरे संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या 36 जिल्ह्यामध्ये सरांना निमंत्रित केलेलं आहे. रात्री 2-2 वाजता सर येतात, सकाळी निघून जातात. आजसुद्धा बोथा खामगावला कार्यक्रम आहे, परवा औरंगाबादच्या बेलुलीला कार्यक्रम झाला, औरंगाबादचा कार्यक्रम झाला, रात्री अमरावतीला झाला, नंतर बादलापूर आहे, कल्याण आहे, ठाणे आहे, सांगली आहे, सातारा आहे, परभणी आहे, बीड आहे. हे सगळे तारखा सरांच्या बुक झाल्या. मी सरांना प्रश्न केला की सर तुम्ही कसं पोचणार, एवढे मोठे दौरे रात्री 2 वाजता आले, आता सकाळीच गेले, कसं होईल अशानं? कारण आरोग्याचा पिटिंगला साहेब बोलले माझ्याशी की आपण सरांशी बोलू की तारखा काही टाळा. परंतु काय या समाजाचा जो वसा त्यांनी घेतला, या युवकांचा वसा घेतला, शिक्षणाचा वसा घेतला की या सर्वांगीण यांचा विकास झाला पाहिजे, हे झोपडपट्ट्या नष्ट झाल्या पाहिजे, यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून आदरणीय बारसागळे सर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा, आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, राज्याच्या बाहेर 16 राज्य आले, 17 राज्य आले, तिथं सगळे प्रतिष्ठान उभारण्याच्या सगळ्या कामाला वेग आला. कारण एक चिंगारी आहे, आग लागलेली आहे महाराष्ट्रभर, परंतु अजून पुढे व्हायला कोणी जात नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माझे आव्हान आहे की खूप सोपं काम आहे. आम्ही सामान्य लोक जर हे करू शकलो तर तुम्ही सहज करू शकता, कारण तुम्ही तर फार बलाढ्य पगारी आहे. आणि म्हणून असे प्रतिष्ठान होणं, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या पाहिजे, आपले मेडिकल कॉलेज उभे, इंजिनिअरिंग कॉलेज उभे राहिले पाहिजे, आपल्या इंग्लिश मिडियमच्या संस्था उभ्या राहिल्या पाहिजे, आपले हॉस्पिटल उभे राहिले पाहिजे, आपलं सहकार शेती उभी राहिली पाहिजे, आपल्या बँक निर्माण झाल्या पाहिजे, आपले उद्योगपती झाले पाहिजे. हे सगळं तर आम्ही तुम्हाला सांगतो, पण तू काही मंडळी कानावर घेतात, काही मंडळी सोडून देतात. तर त्याच्यामुळे काय होते की आपला जो वेगानं वेग असते, तो वेग कधी 10चा असते, कधी 20चा असते, कधी 40चा, तर आपल्याला 90च्या वेगानं काम करावं लागते.
आपण जर 90च्या वेगानं काम नाही केलं तर उद्या आपल्यावर मागची परिस्थिती आल्याशिवाय राहत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आपल्या हातात फक्त 10 वर्ष आहे. कारण आम्ही 70-45 आता आलेले आहोत. आम्ही अजूनही 10 वर्ष तुमच्या संग आहोत. पण 10 वर्षानंतर जो अंधार दिसते की हे मंडळी काम करणार की नाही, यांना उत्साह कधी येणार आहे की हे काम बाबासाहेबाचा हा रथ आहे, आपल्याला पुढे न्यायचा आहे, तर त्याच्याबद्दल जरा मला चिंता वाटते. कारण आम्ही शोधतो लोक की बाबा कार्यकर्ते असतील, हा काम करीन तो काम करीन, जो येतो तो पडून जातो, जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये बाबासाहेबाचं स्वप्न आपलं पूर्ण होणार नाही. आणि म्हणून माझ्या बंधूंनो, आपल्यामध्ये आळस आलेला आहे, मीपणा आलेला आहे, गर्व आलेला आहे. मी नेहमी सांगतो, कारण मीपणा, अहमपणा, गर्व, खोट्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी, पंचशिलाच्या विरुद्ध वागणं, 22 पत्नीच्या विरुद्ध वागणं हे अतिशय समान आहे. मी तुम्हाला सांगतो, अमानवी तत्व आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आपण मानवी तत्व स्वीकारून असे टोलेजंग जे प्रतिष्ठान आहेत हे आपल्याला निर्माण करायचे आहे. जसं आता हा बुद्ध धम्म संस्कार सभागृह आहे, आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क, याला अमरावती विद्यापीठानं परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली. आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा की आज बाहेरच्या कॉलेजचे, मोठ्या मोठ्या कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी उद्यापासून या ठिकाणी परीक्षेला येणार आहेत. हे केंद्र मिळालं आहे, केंद्र सहजासहजी मिळत नाही. आणि म्हणून तुम्हाला ज्या आपल्या प्रतिष्ठानच्या ज्या योजना आहेत, कारण याचं लाईफ मेंबर झाल्याशिवाय आपण राहू नका. कारण प्रतिष्ठानचं काम हजारो कोटीचं व्हायचं आहे, 200 कोटी म्हणजे काहीच नाही. सर नेहमी सांगतात, हे सांगताना मला लाज वाटते. हो, तुम्ही बघा, एवढे अंधश्रद्धाळू आमचे लोक आहेत की तुम्ही मंदिराचं उत्पन्न बघा, फावड्यानं नोटा ओढतात, फावड्यानं. आमची दानपेटी नेहमी खाली राहते. एवढं समाज जागृतीचं काम, शिक्षणाचं काम, आरोग्याचं काम, समाज उन्नतीचं काम हे प्रतिष्ठान करते. पण अजूनही आमच्या बांधवांना असं वाटत नाही की आपण जावं त्या ठिकाणी काही दान द्यावं, त्याचं सभासद व्हावं, त्या बँकेचं शेअर होल्डर घ्यावा. कारण बाबासाहेबांच्या नावाची या महाराष्ट्रात बँक नाही, या देशात बँक नाही. बाबासाहेब रिझर्व्ह बँकेचे प्रणेते म्हणतात, शिल्पकार म्हणतात, संविधानाचे शिल्पकार म्हणतात. आणि एवढा मोठा समाज, आता आपण नाटक पाहिलं बाबासाहेबांचं, बाबासाहेब का जागले आणि का रडले, त्या दिवशी आपल्या प्रतिष्ठानावर हे भव्य नाटक झालं. आणि आपल्या लक्षात आलं की बाबासाहेब का जागले, कारण आम्ही झोपलेले आहोत म्हणून बाबासाहेब जागले. बाबासाहेब काय रडले की आम्ही निष्क्रिय आहोत म्हणून शेवटी बाबासाहेब रडले. हे त्याच्यात स्पष्ट दाखवलं. तर आपल्याला बाबासाहेबांना हसवायचं आहे, म्हणून जोमानं कामाला लागा एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुढच्या रविवारी हा कार्यक्रम 8 वाजता, कारण 2 घंटे, कारण उन्हाचा पारा एवढा वाढत आहे, त्याच्यामुळे आपले जे धम्मसंस्कार वर्ग या ठिकाणी चालतात, इंग्रजी, गणित आणि धम्मसंस्कार वर्ग, कारण खूप ऊन राहते, लहान लहान मुलं आहेत, म्हणून आपण 1-2 महिन्यासाठी त्यांनासुद्धा थांबवलेलं आहे. आणि हे चिंतन सभा जे आहे हे सुद्धा आपण, याचा जो टाईम आहे हा सकाळी 8 वाजता बुद्धवंदना. आता सर बाहेरगावी असल्यामुळे डिटेल चर्चा झाली नाही, पण चर्चा करून बुद्धवंदना तर झालीच पाहिजे. 5 लोक असो, 10 लोक असो, 1 माणूस असो, पण बुद्धवंदना ही निरंतर चालणारी आहे. चिंतन सभा होईल नाही मी हे सांगत नाही, पण बुद्धवंदना हा अखंडपणे या प्रतिष्ठानावर चालणार आहे. कारण बाबासाहेबांचा संदेश आहे. किती लोक येतात याला काहीच महत्त्व नाही की म्हणून, पण हे झालं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि समाजात जागृती निर्माण करून या प्रतिष्ठानच्या विषयी याच्या ज्या योजना आहेत, बचत गट आहे, धम्मदान योजना आहे, शेअर होल्डर्स आहे आणि अनेक भव्य FDची योजना आहे, तर या सगळ्या योजनांमध्ये आपण समाजानं आपला पैसा इकडे गुंतवावा, धम्मदान द्यावं एवढं मी तुम्हाला आव्हान करतो. आणि जास्त लांब न करता या ठिकाणी मी माझं अध्यक्षस्थान म्हणजे अध्यक्ष भाषण थांबवतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन. तर मी गौतम गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व सर्व महावीरांना सप्रेमपूर्वक जयभीम करतो व अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची निर्मिती ही 25 वर्षापासून झालेली आहे. आणि या संस्थेत चिंतन सभा ही मला वाटते 15 ते 16 वर्षापासून चिंतन सभा सुरू आहे. या चिंतन सभेमध्ये दर रविवारला प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकांनी यायला पाहिजे व या प्रतिष्ठानचं सगळं काही ज्या योजना असतात याच्यातही सहभागी झालं पाहिजे. आज ज्या शेवटच्या टप्प्यात
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी तायडे सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून जे मुलाचं मार्गदर्शन केलं त्यांचे मी आभार मानतो. तसेच पी टी इंगळे सर, खंडारे मॅडम, भगत मॅडम यांनी पण सुद्धा आपले विचार व्यक्त केलेले आहेत. तसेच धांडे सरांनीसुद्धा चांगले विचार व्यक्त केले आणि खाडे सरांनी पण चांगले विचार व्यक्त करून प्रतिष्ठानविषयी चांगलीच माहिती दिली व अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत बरंचसं काही माहिती सांगितली. तसेच आजच्या सभेचे सूत्रसंचालन माननीय अवचार साहेब यांनी चांगलं केलं आहे. त्याबद्दल त्यांचे पण सुद्धा मी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रम चांगला झाला याबद्दल सगळं सांगून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. प्रेरणेने
समाचार